नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता नंदिनी चित्रासोबत फोनवर बोलत असते. नंदिनी चित्राला म्हणते, "हो मी लग्नाला येतच आहे." तर चित्रा म्हणते, "आणि जीवा दादा?" तर नंदिनी म्हणते, "हो जीवा दादा सुद्धा येणार आहेत." "पण तुझी सगळी लग्नाची तयारी झाली आहे का?" चित्रा म्हणते, "हो सगळी तयारी झाली आहे, आता फक्त तुम्ही दोघजण येण बाकी आहात आणि तुम्हा दोघांची मी आतुरतेने वाट पाहत आहे." तर आता नंदिनी म्हणते की "हो आम्ही येतच आहोत." असं म्हणत नंदिनी फोन ठेवते. तर आता शारदाताई म्हणतात, "बर बाबा कोणीतरी जीवा दादांना घेऊन जाणार नाही." नाही म्हणता म्हणता आता जीवाला घेऊन जायलाही तयार झालं. तर नंदिनी म्हणते, "आई असं काही नाही, फक्त चित्राचा हट्ट आहे आणि म्हणूनच मी जीवांना घेऊन जात आहे." शारदाताई म्हणतात, "बरं काही असू देत, पण तुम्ही दोघं लग्नाला एकत्र जाणार आहात ना? मग तिथे हवन कुंडातील अग्निदेवाने तुमच्या मनातील असणारी सगळी जळमट एकदा आगेत भस्म करू देत आणि तुमच्या नात्याची नवीन सुरुवात होऊ दे, एवढंच मला म्हणायचं आहे." तर नंदिनी म्हणते, "आई असं काही नाहीये, तुला जसं वाटते ना तसं काहीच नाही, उगाच काहीतरी बोलत राहू नकोस." तर शारदाताई म्हणतात, "बरं मी काहीच बोलत नाही नंदिनी, तू कोणती साडी नेसतेस? ही साडी नेसशील का?" आता ज्यावेळी शारदाताई नंदिनीला साडी दाखवतात तर ती साडी असते नंदिनीला जीवाने दिलेली भेट. आणि आता मात्र नंदिनीला तो क्षण आठवतो, जीवाने दिलेली पहिली साडी पहिली भेटवस्तू असते आणि त्यामुळे नकळतच नंदिनीचे डोळे पाणवतात. नंदिनी म्हणते, "नाही नको, ही साडी नको." तर शारदाताई म्हणतात, "बरं मग ही साडी नेसतेस का?" असं म्हणत शारदाताई नंदिनीला पिंकची साडी दाखवतात. तर नंदिनी म्हणते, "आई अगं ही सुद्धा नको, जीवांना हे रंग नाही आवडत." शारदाताई म्हणतात, "अगं बाई मी तर विसरूनच गेले होते, कारण जीवांच्या आवडीनिवडी तुला आता जपायच्या असतीलच ना?" तर नंदिनी म्हणते, "आई तू पण एक काम करशील का? आई तू माझ्यासाठी तुझ्या हातचा स्पेशल चहा बनवशील का?" शारदाताई म्हणतात, "हो माझ्या हातचा स्पेशल चहा मी तुला बनवून देते." शारदा स्पेशल चहा असं म्हणत शारदाताई चहा बनवण्यासाठी उठून जातात. परंतु त्या दरवाजाजवळ उभ्या राहून नंदिनीकडे पाहत असतात. नंदिनी मनाशीच म्हणते, "हे काय होत्य? मला असं का वाटते की मी जीवांना माफ केलं आहे, म्हणजे झालेलं सगळं काही विसरून मी खरंच जीवांना माफ केलं का?" आता हा प्रश्न नंदिनी स्वतःच्याच मनाला विचारते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की जीवा मानिनी ताईंना भेटण्यासाठी आलेला असतो. तो मानिनी ताईंना म्हणतो, "आई अगं तुला माहीत नाहीये नंदिनी कुठल्याही क्षणी मला माफ करू शकते, इथपर्यंत आली आहे माझी रिक्षा." आता हे ऐकताच माने ताईंचा आनंद काही गगनात मावत नसतो. मानेन ताई जीवाला विचारतात, "खरंच?" तर जीवा म्हणतो, "हो आई मी खरं बोलतोय, म्हणूनच तर आज आम्ही जोडीने लग्नाला जात आहोत. माझ्याकडे भरपूर असे कपडे आहेत, मी घेऊन गेलो आहे, पण लग्नासाठी जाणार आणि ते सुद्धा नंदिनी सोबत, म्हणून म्हटलं शेरवानी घेऊन जावी आणि त्यानिमित्ताने तुम्हा सगळ्यांची भेट होईल, आईची भेट होईल, बाबांची भेट होईल, दादाची भेट होईल, काव्या पिहू सगळ्यांचीच भेट होईल. आणि हो आपली पिहू कुठे आहे?" तर माननी ताई जीवाला म्हणतात, "पिहू पिहू तर आजकाल खूप आगाऊ झाली." जीवा म्हणतो, "काय झालं?" तर माने ताई म्हणतात, "अरे आजकाल ती अभ्यासच करत नाहीये, आत्ताच रिसेंटली झालेल्या परीक्षेत ती तर कॉफी करून पास झाली आहे." मी तर मिथून भाऊजींना सांगणारच आहे, श्रेयाला ज्याप्रमाणे हॉस्टेलवर ठेवला आहे ना तसंच आता आपल्या या पिहूला सुद्धा हॉस्टेलवर ठेवायची गरज आहे. तर त्याचवेळी आशाताई त्या ठिकाणी येतात आणि जीवाला आवाज देत म्हणतात, "अयो जीवा दादा तुम्ही कधी आलात?" तर जीवा म्हणतो, "आत्ताच आलो. कसे आहात तुम्ही आशाताई?" तर आशाताई म्हणतात, "मी एकदम मस्त आहे. तुम्ही कसे आहात जीवा दादा? आणि हे काय तुम्ही तर बोंबलासारखे वाळूनच गेला आहात." तर आशाताईंना जीवा म्हणतो, "नाही मी वाळून वगैरे गेलो नाही, फक्त 2 दिवसाचा प्रश्न, मग माझ्या सुरमईला मी खरी घेऊन येणार आहे आणि मग काय आईच्या हातच
गोड थोड मस्त वगैरे खाणार आणि पुन्हा एकदा ढष्टाम पोस्टाम होणार. अगं आई, खाण्यावरून आठवलं, नंदिनीची आई म्हणाली, घरी जाणारच आहेस तर काहीतरी गोड धोडाच घेऊन जा, म्हणून मी तुम्हा सगळ्यांसाठी गोडाच घेऊन आलो आहे. असं म्हणत आता जीवा आशाताईंना म्हणतो, आशाताई, तुम्ही मला शेरवाने शोधायला मदत कराल का? तर आशाताई म्हणतात, हो जीवा दादा. आता जीवा आणि आशाताई तिथून निघून जातात. माने ताई जीवाने आणलेला गोड देवासमोर ठेवते आणि म्हणू लागते, गणपती बाप्पा, हे सगळं काही तुझ्यामुळेच खडत, म्हणूनच या गोडाचा पहिला मान तुझा सगळं काही ठीक होऊन देत रे बाबा. असं म्हणत पुन्हा एकदा मान्यताई देवाला साकड घालू लागतात. तर त्याचवेळी पार्थ त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, सगळं ठीकच झालं आहे तर आता हे ऐकताच. मान्यताई म्हणतात, म्हणजे आता काय घडलं आहे? तर पार्थ म्हणतो, आता माझ्या मनासारखं घडलं आहे. म्हणजे आज माझं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते मला मिळालं आहे आणि हे सगळं काही काव्यामुळे शक्य झालं आहे. माने ताई म्हणतात, काव्यामुळे? आणि हे कसं काय? तर पार्थ म्हणतो, आई, आज माझं प्रेझेंटेशन चालू होतं गुप्त असोसिएट्स सोबत आणि त्यावेळी मी त्यांच्या समोर प्रेझेंटेशन सादर तर केलं, पण त्यामध्ये त्यांना कशाची तरी कमतरता भासत होती. त्यांना त्यामध्ये अजून काहीतरी वेगळं असं होतं आणि त्याचवेळी काव्या टिफिन घेऊन आल्यात आणि त्यांनीत यांचा मुद्दा, त्यांचा पॉइंट एवढ्या छान पद्धतीने मांडला आणि त्यांनी केलेला प्लॅन त्या सगळ्यांनाच भरपूर आवडला. त्यांनी सगळ्यांनी अप्रिशिएट केलं आणि सगळ्यांनी यांनी आता हा प्रोजेक्ट आपल्या कंपनीला दिला आहे आणि हे सगळं काही फक्त काव्यामुळे शक्य झालं आहे. आता हे ऐकल्यानंतर मान्यताई तर खुश होतात, परंतु त्याचवेळी तिथे वसू आत्या आलेल्या असतात. तर पार्थ पुढे म्हणतो, प्रोजेक्टच नाव सिक्सर होतं, परंतु काव्याने त्याच प्रोजेक्टच नाव इंद्रधनुष्य असं ठेवलं आहे. एका अर्थी काव्याने छान असे रंग त्या प्रोजेक्टमध्ये भरले आहेत आणि म्हणूनच हा प्रोजेक्ट आज सर्वांनाच भरपूर आवडला आहे. हे सगळं काही फक्त काव्यामुळे शक्य झालं आहे. आता पार्थ काव्याच कौतुक करत आहे हे पाहून वसुत्यांना मात्र खूप राग येत असतो. तर मान्नी ताई काव्याच कौतुक करत पार्थला म्हणतात, मग काय झालं, माझी सून आहेच कुणाची? तर त्याचवेळी वसुआ त्या पार्थला म्हणतात, आणि रम्या तिने रंगाचा बेरंग केला का? पार्थ नाही, म्हणजे मला माहीत आहे त्याप्रमाणे या प्रोजेक्टसाठी कल्पना तिची होती, मेहनत तिची होती, हो ना? तर पार्थ म्हणतो, हो आत्या, मेहनत तिची होती, कल्पनाही तिची होती, पण यात काही उणिवा होत्या. त्यात रंग भरायची गरज होती आणि ते रंग काव्याने भरले आहेत आणि म्हणूनच हा प्रोजेक्ट पूर्णत्वास होत आहे. हे सगळं काही फक्त काव्यामुळे शक्य झालं आहे. असं ज्यावेळी पार्थ म्हणतो त्यावेळी वसुत्या म्हणतात, बिचारी माझी रम्या रात्रंदिवस त्या प्रोजेक्टवर काम करत होती. रात्रंदिवस मेहनत करून तिने हा प्रोजेक्ट तयार केला होता, पण शेवटी काय झालं, तिची सगळी मेहनत फक्त थोडीच मिळाली आहे. तर चिडलेल्या वसुवांना शांत करत मानेन ताई म्हणतात, वसुताई, अहो असं काही नाहीये. पार्थ फक्त एवढंच म्हणतोय की काव्यानेच या काही उणिवा होत्या त्या भरून काढल्यात आणि सिक्सर मारला, एवढंच. तर वसुत्या म्हणतात, हो का? तर पार्थ म्हणतो, अगदी बरोबर बोललीस आई, हे सगळं काही काव्यामुळे शक्य झालं आहे. काव्याने पूर्णपणे गेम चेंज केला. थँक यू काव्या. असं म्हणत पार्थ पुन्हा पुन्हा काव्याचे आभार मानतो आणि म्हणतो, मी आलोच, रूममध्ये जाऊन चेंज करून येतो. तर आता माननीय ताई पार्थ म्हणतात, थांब रे, आज तुला कोणीतरी भेटायला आला आहे आणि त्यांनाच तुला भेटायचं आहे. आता हे ऐकताच पार्थ विचार करू लागतो. पार्थ म्हणतो, असं कोण आलंय मला भेटण्यासाठी? असं म्हणत पार्थ इकडे तिकडे पाहतो. तर त्याचवेळी जीवा जिने उतरत खाली येतो आणि पार्थला पाहत तो एवढा खुश होतो आणि म्हणतो, बडे भैया. असं म्हणत तो धावत पळत पार्थच्या दिशेने येत असतो. तर त्याचवेळी पार्थही आनंदाने जीवाच्या दिशेने येत असतो, परंतु नकळतच ज्यावेळी काव्या म्हणते जीवा आलाय, त्यावेळी मात्र पार्थ तिथेच थांबतो. त्याच पाऊल तिथेच थांबत, कारण त्यावेळी पार्थच्या समोर असतं ते म्हणजे 16 डिसेंबर चित्र. त्या आठवणी त्याच्या समोर येतात आणि त्या आठवणी
त्याला पुढे पाऊल टाकूच देत नाहीत. तर त्यावेळी मानेनताई म्हणतात जीवाला, नंदिनी सोबत कोणाच्या तरी लग्नाला जायचं आहे आणि त्यासाठीच शेरवाणी घेऊन जाण्यासाठी तो घरी आला आहे. आता जीवा पार्थला मिठी मारणार, परंतु पार्थ काही जीवाला जवळ घेत नाही. आणि हे पाहत जीवा म्हणतो, हे काय आपण असेच भेटणार आहोत का? अरे कितीतरी दिवसानंतर मी घरी आलो आहे आणि तुला भेटणार नाही असं होईल का बडे भैया? असं म्हणत जीवा पुन्हा एकदा पार्थला मिठी मारणार, परंतु पार्थ म्हणू लागतो, एक मिनिट, मला एका क्लायंटला फोन करायचा आहे. जीवा म्हणतो, याला काय अर्थ आहे? मी खरी आलोय आणि तुला क्लायंटशी बोलायचं आहे. तर वसू आत्या म्हणतात, मग जीवा तुझं काय म्हणणं आहे? तू घरी आलायस म्हणून त्याने नाचावं. आता मात्र हे ऐकताच जीवाला धक्काच बसतो. वसू आत्या पुढे म्हणतात, या पोराच्या चेहऱ्यावरच हसू तू आणि काव्याने कायमच हिरावून घेतला आहे. पण मला कळत नाहीये, तू घरात आलायस कशासाठी? आता हे ऐकताच वसू आत्यांना मानेन ताई म्हणतात, वसुताई, अहो तुम्ही काय बोलताय? आणि खरं सांगू का, तुम्ही या दोघांमध्ये पडूच नका. त्यांचं ते बघून घेतील. या सगळ्यांमध्ये तुम्ही न पडणंच योग्य आहे. तर वसवत्या माने ताईंना म्हणतात, काय आहे ना माने, अगं हा या घरात आल्यानंतर पार्थला कितीत रास होतोय ना, तो तुला दिसला नाहीये, परंतु मला दिसतोय आणि म्हणूनच मी बोलत आहे. पार्थला होणारा त्रास मी पाहू गजरे घेऊन येतो आणि म्हणतो, नंदिनी ताई तू आलीस असं म्हणत ते नंदिनीला गजरे आणि जीवाला गुलाबाचा फूल देतात. आता नंदिनी हातात गजरे घेऊन असते. जीवा म्हणतो, मी माळू का? तर नंदिनी म्हणते, नाही, त्याची काही गरज नाही, मी माळेन असं म्हणत नंदिनी आता तिच्या डोक्यात गजरा माळत असते. परंतु त्याच वेळी ते गजरे खाली पडतात. मग जीवा ते गजरे खाली न पडू देता स्वतःच्या हातात घेतो. नंदिनी म्हणते, जीवा म्हणतो, मी तर काहीच केलं नाहीये, ते गजरे स्वतःहूनच माझ्या हातात आलेत आणि तेच तर मला म्हणालेत. असं म्हणत जीवा पुढे काही बोलणार तर नंदिनी ते गजरे घेते आणि डोक्यात माळते. तर त्यानंतर जीवा म्हणतो, आता आपल्याला गजरे आणि गुलाबाच फूल द्यायला आला होता, तो चित्राचा भाऊ आहे का? नंदिनी म्हणते, नाही. तर जीवा म्हणतो, नाही, अगदी चित्रासारखाच दिसत होता म्हणून विचारलं. नंदिनी जीवाला म्हणते, नाही, चित्राला भाऊ नाही आहे. तर जीवा म्हणतो, काही हरकत नाही, आजपासून मी जीवा चित्राचा भाऊ. आणि आता हो लग्नामध्ये कान पिळायचा विधी येईल ना, त्यावेळी मी चित्राच्या नव्याचा कान पिळेल, अगदी चित्राचा भाऊ म्हणूनच. त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. नंदिनी म्हणते, नाही, हाला लग्नात कान पिळता नाही येणार. आता हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणतो, का? आता नंदिनी थोडी शांतच होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, देशमुखांच्या घरी आता काव्या कॉफी घेऊन येते आणि पाहते तर पार्थ जिन्यावर शांत बसून मोबाईल पाहत असतो. काव्या म्हणते, किती शांत बसलाय माझा बोका, अगदी गुण बाळासारखा. पण काय करू, आज मी विचारू का? हीच ती संधी आहे मला सेंटरला सोडण्याबद्दल. मी विचारलं तर हा मला भाव तरी देईल कास म्हणत काव्या विचार करू लागते. त्याचवेळी काव्याला तिच्या हातातील कॉफी आठवते आणि म्हणते, नक्कीच देईल, कारण माझ्या हातची कॉफी पिऊन हा बोका मला सेंटरलाच काय तर चंद्रावरही घेऊन जायला तयार होईल. असं म्हणत काव्या आता आपल्याच मग मधील कॉफी थोडी पार्थसाठीही घेऊन येते आणि म्हणते, कॉफी पार्थ. आता पार्थ काव्याच्या हातातील कॉफी तर घेतो. आता कॉफी पित असताना काव्या पार्थला विचारते, कॉफी कशी झाली आहे? पार्थ म्हणतो, छान. तर काव्या म्हणते, अजिबातच नाही. तर पार्थ काव्याला म्हणतो, तुम्हाला असं का वाटते? काव्या म्हणते, जर कॉफी छान झाली असेल आणि पार्थ देशमुख यांना जर ती आवडली असेल तर पार्थ देशमुख यांच्या चेहऱ्यावरच ते दिसून येतं. त्यामुळे आता तरी त्यांचा चेहरा असं सांगतच नाहीये की कॉफी छान झाली आहे. तर पार्थ म्हणतो, चेहऱ्यावर जर दिसत नसेल तर चेहरे वाचत सोडून द्यायचं असतं आणि तसंही तुम्हाला IASचा अभ्यास आहे, त्यामुळे तुम्ही तर चेहरे वाचन सोडूनच द्या. तर काव्या म्हणते, त्याबद्दलच बोलायचं होतं. पार्थ म्हणतो, काय झाले? तर काव्या म्हणते,
IASच्या एक्झामचं सेंटर डिक्लेअर झालं आहे आणि ते मुंबईच्या बाहेर आहे. पार्थ शांतपणे ऐकून घेत असतो तर काव्यापुढे पार्थला म्हणते, IASच्या एक्झामचं सेंटर डिक्लेअर झालं आहे, तुम्ही याल का मला सोडायला? आता मात्र पार्थला धक्काच बसतो. पार्थ काव्याकडे पाहू लागतो तर काव्या म्हणते, हो देशमुख, तुम्ही याल ना मला सोडायला? आता पार्थ काहीच न बोलता काव्याकडे पाहू लागतो तर दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते, लग्नात चित्राचा भाऊ म्हणून तुम्ही नव्या मुलाचा कान नाही पिळू शकत? तर जीवा म्हणतो, का, काय झाले नक्की? तर नंदिनी म्हणते, कारण आपण इथे आलो आहोत कारण चित्राची अशी इच्छा आहे की आपण दोघांनी तिचं कन्यादान करावं आणि म्हणूनच लग्नात तिचं कन्यादान करण्यासाठी आपण दोघं बसणार आहोत. आता हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. जीवा नंदिनीकडे पाहतो तर दुसरीकडे प्रेमानेच काव्या पार्थला विचारते, याल ना पार्थ? कसं आहे ना, इथे आल्यापासून माझी शक्ती सगळी तुमच्या मागे मागे गेली आहे. तुमचा राग, तुमचा रुसवा घालवण्यामध्ये माझी सगळी शक्ती संपली आहे. पण मी जर तसं केलं नसतं तर तुमचा रुसवा, तुमचा राग कधीच गेला नसता. मी जर तसे प्रयत्न केले नसते तर तुमची नाराजी माझ्या हसण्याने, फिरकी घेण्याने मी जर परतवून लावू शकले नसते तर मी खरंच हरले असते पार्थ, आणि मला कधीच हरायचं नाहीये. आणि खरं सांगू का, तुम्हाला याची जाणीव आहे की नाही मला नाही माहीत. तुम्हाला ते खरं वाटते की नाही हेही मला माहीत नाही, परंतु मी हरण म्हणजे तुम्ही सुद्धा हरण हे मात्र मला माहीत आहे. आणि मी तुम्हाला कधीच हरू देणार नाही. आपली एक टीम आहे ना. आता मात्र पार्थ काव्याकडे पाहतो तर काव्या म्हणते, लोकांना असं वाटते की आपण एकमेकांसमोर आहोत, एकमेकांच्या विरोधात आहोत, परंतु तसं नाहीये. आपण एकाच टीममध्ये आहोत. आणि पार्थ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे तुम्हाला हरवायला किंवा जिंकवायला अजिबातच आलेली नाही. मी इथे यासाठीच आली आहे की फक्त आणि फक्त माझ्या पार्थ देशमुखांना परत मिळवायला, आणि माझ्या पार्थ देशमुखांना मला परत मिळवायचं आहे. अगदी काहीही झालं तरी मी माझ्या बोक्याला मिळवणारच. आता बोलत असताना काव्याचे डोळे पाणवतात. पार्थ काव्याकडे पाहतो तर काव्या पुढे म्हणते, पण खरंच आता थकलीये मी पार्थ. असं तुमच्याशी हसून खिदळून, तुमची मस्करी करून, कपडे बदलून खरंच थकलीये ही काव्या. खरं सांगते, आता खूप थकलीये ही काव्या. आता हे सगळं काही नाही सहन होत आहे. पण आता पार्थ मला शांतपणे तुमच्याशी बोलायचं आहे. सगळं काही तुम्हाला सांगायचं आहे. सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. सगळ्या गोष्टी मन मोकळेपणाने तुमच्या समोर मांडायच्या आहेत. आणि म्हणूनच मला वाटते की हा प्रवास त्यासाठी एक चांगलं निमित्त ठरेल पार्थ. आपल्या दोघांच्या नात्याची एक नवीन सुरुवात होऊ शकते या प्रवासातूनच. आणि म्हणूनच मला हा प्रवास आपल्यासाठी खूप महत्त्वाचा वाटत आहे. पार्थ, यालना मला सोडायला? पार्थ काहीच बोलत नाही. काव्या पुन्हा एकदा विचारते, पार्थ यालना मला सोडायला? परंतु पार्थ नकार देत म्हणतो, नाही. आता मात्र काव्याला खूप वाईट वाटतं. ती पार्थकडे पाहू लागते तर दुसरीकडे जीवा म्हणतो, म्हणजे आपण दोघांनी चित्राच कन्यादान करायचं आहे? तर नंदिनी म्हणते, हो. तुम्हाला नाही जमणार का? सॉरी, मी तुम्हाला न विचारताच हा निर्णय घेतला. पण काय झालं, चित्राला आईवडील नाहीत आणि म्हणूनच ती मला म्हणाली की तू आणि जीवादादानी माझं कन्यादान करा. पण तुम्हाला जमणार नसेल तर मी चित्राला तसं सांगते. पण सॉरी, हा मी तुम्हाला न विचारता हा निर्णय घेतला. जीवा म्हणतो, थांब, किती बोलतेस? मी अजूनही नकार दिला नाहीये तरी सुद्धा तू निर्णय घेऊन मोकळी झालीस. अगं, माझं बोलणं ऐकून तरी घे. अगं, तू असं अचानकच विचारलं म्हणून मी जरा तुझी मस्करी केली. पण मी कुठे नाही म्हणालोय. मला आवडेल चित्राच कन्यादान करायला. नंदिनी म्हणते, खरंच? तर जीवा म्हणतो, हो, मला नक्कीच आवडेल. खरंच सांगू का, मी अगोदरच स्वप्न पाहिलं होतं की आपली एक मुलगी असेल आणि आपण दोघांनी तिचं कन्यादान करायचं. पण तेच स्वप्न एवढ्या लवकर पूर्ण होईल असं वाटलंही नव्हतं. असं म्हणत जीवा नंदिनीकडे पाहतो तर नंदिनी लाजू लागते. जीवा म्हणतो, चल तर मग आपल्याला आता चित्राच कन्यादान करायचं आहे
आणि तू एवढं छान पुण्याचं काम करणार असशील आणि मी तुला साथ देणार नाही असं होईल का? चल आपण चित्राला भेटू असं म्हणत जीवा आणि नंदिनी आता चित्राला भेटण्यासाठी पुढे लग्न मंडपात येतात. तर दुसरीकडे पार्थाचा नकार ऐकून काव्याला धक्काच बसतो. काव्या म्हणते, काय तुम्ही नाही म्हणालात तर? पार्थ म्हणतो, हो मला शक्य नाहीये. त्यामुळे तुम्ही अनिशाला घेऊन जा. ती कुठे गेली आहे? खाली बरेच दिवस घरी आली नाही, कुठे दिसतही नाहीये. तर काव्या म्हणते, तिचे नखरे काही कमी आहेत का? हा अभ्यास करायचा नाही ते नको आहे, परंतु मला सांगा, तुम्ही सगळं काही सरळ सरळ अनिशावर का ढकलून देत आहात? पार्थ, तुम्ही माझ्यासोबत येणार नाही आहात का? पार्थ म्हणतो, नाही मला तरी शक्य नाही, कारण मला सुट्टी मिळणार नाही. तर काव्या म्हणते, तुम्ही तिथले बॉस आहात. तर पार्थ म्हणतो, मी नाही, विक्रम देशमुख बॉस आहेत. तर काव्या म्हणते, मग बाबा नकार देणार आहेत का? ते तुमचे वडील आहेत आणि ते तुम्हाला कधीच नकार देणार नाहीत. तुम्ही माझ्यासोबत न येण्याचे कारण तरी काय आहे? पार्थ काहीच बोलत नाही. तर काव्या म्हणते, काय झालं? तुम्हाला भीती वाटते का की परत तुम्ही माझ्या प्रेमात पडाल? आता मात्र पार्थ काव्याकडे पाहतो. काव्या आणि पार्थ एकमेकांकडे पाहतात आणि दोघेही शांतच होतात. पार्थचा नकार ऐकून काव्याला खूप वाईट वाटतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत काव्या अभ्यास करत असते. पार्थ तिच्यासाठी जेवण घेऊन येतो आणि काव्याला विचारतो, का नाही जेवलात आज? तर काव्या म्हणते, जेवत बसायला वेळ नाहीये माझ्याकडे असे म्हणत काव्या पुन्हा एकदा अभ्यासाला बसते. तर पार्थ स्वतःच्या हातानेच काव्याला भरवायला घेतो. अगदी गुडघ्यावर बसून तो काव्यासमोर घास धरत काव्याला भरवण्यासाठी समोर असतो. आता काव्या पार्थकडे पाहते, परंतु पार्थ मात्र दुसरीकडेच पाहत असतो. तर इकडे जीवा आणि नंदिनी आता चित्राच कन्यादान करण्यासाठी स्टेजवर येत असतात आणि त्याचवेळी साडीमध्ये पाय अडकळत नंदिनीचा तोल जाणार. परंतु त्याचवेळी जीवाने नंदिनीला सावरलेलं असतं. इकडे काव्या आणि पार्थ, तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा यांच्या नवीन नात्याची नक्की कशा प्रकारे सुरुवात होईल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.